या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड। नमस्कार श्रोतेहो, पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी शिवानी नेमावरकर आपलं मनापासून स्वागत करते। श्रोतेहो, आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत पीतांबरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र प्रभुदेसाई। रवी सर नमस्कार। नमस्कार शिवानी। श्रोतेहो, पीतांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना आपल्या मनातले प्रश्न आपण अवश्य विचारू शकता। त्यासाठी विषयाचं कोणतंही बंधन आम्ही ठेवलेलं नाहीये। आपले प्रश्न पाठवण्यासाठी आपण आमचा पत्ता लिहून घ्या। पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे, पश्चिम 400602। पत्ता पुन्हा एकदा ऐका, पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, हेमेंद्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गोखले रोड, नौपाडा, ठाणे, पश्चिम 400602। रवी सर, नाचणे रत्नागिरीहून आपल्याला अज भातखंडे यांनी एक प्रश्न विचारलाय। ते विचारतायत, गुढीपाडव्यासारखा सण आता जवळ आलाय, तुमच्या लहानपणी सण साजरे करण्याची पद्धत आणि आत्ताची सण साजरे करण्याची पद्धत याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? भातखंडे सर, आपल्याला नमस्कार। आपण कार्यक्रम ऐकत असाल त्यावेळी आम्ही जे लहानपण होतो ते ठाण्यामध्ये लोकमान्य आळी म्हणून आमची चाळ होती। आणि चाळ म्हणजे एकच बिल्डिंग अशी नव्हती, म्हणजे जवळजवळ एक 10 बिल्डिंगचं मिळून असं एक चारी बाजूनी त्याला चाळींचं असं म्हणूया आपण कोंदण, आणि मध्ये 3-4 मैदानं आणि एक बाग असा तो परिसर होता। आणि ते रम्य ते बालपण असंच म्हणायला पाहिजे। म्हणजे आम्ही जवळजवळ एक 100-125 कुटुंबांचा तो परिसर होता। आणि आधी ती शेणवे आळी, ती लोकमान्य टिळक तिथे येऊन त्यांनी गणवेशोत्सव चालू केला म्हणून ती लोकमान्य आळी झाली। आणि त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांच्या 2-2, 3-3 खोल्याच होत्या। कुठे कोणाच्याही घरामध्ये कोणालाही घुसायला कधी परवानगी होती। म्हणजे दुपारी आम्ही खेळत असतो तर तहान लागली तर मोळे काकूंच्या घरी गेलो, तिकडे जोशी काकूंच्या घरी गेलो किंवा गोगट्यांकडे गेलो, असं कोणाच्याही घरात घुसायला परवानगी असायची। आणि गुढीपाडवा असेल, गणपती असेल, दिवाळी असेल, सर्वच सणांना फारच मजा यायची। म्हणजे सकाळी पटापट आधी आई लवकर उठून आंघोळी घालून हे करणार, मग काय दूध वगैरे पिऊन मग सगळेजण कपडे करून मग गुढीपाडवा, आता जर विशेष आता गुढीपाडवा येतोय, मग मुळात आधी सगळं गुढीपाडवा म्हणजे गुढी उभारणं। आणि सकाळी लवकर सगळे जे पालक मंडळी असायची का सगळ्यात आधी गुढी कोणाची उभारली गेली, मग आदल्या दिवशी ते बत्तासे, नंतर तो तांब्याचा किंवा गडवा असतो पितळ्याचा, मग ते सोनेरी वस्त्र असतं, मग काठी छान, मग त्याला ते गुंडाळून ती गुढी, मग त्या गुढ्या बघत सगळ्यांच्या घरासमोरून जायचं। मग कोणाची गुढी चांगली आहे असं मग आमचं एक परीक्षण असायचं। आणि मग त्याला शाबासकी त्या मुलाला, नवीन कोणाचा ड्रेस आहे, सारखे रंगाचे कोण असतील तर मुली ते चिमटे काढायच्या एकमेकांना, मग एकदम असं मौज मजा असायची। आता हल्ली विभक्त कुटुंब पद्धती आहे, त्याच्यामुळे सगळेजण गुढीपाडवा असेल तरी सुद्धा बाबा आज एक सुट्टीचा दिवस म्हणजे झोप काढणे, आणि आजी आजोबा नसतात घरामध्ये, त्यामुळे ती गुढी उभारणं आम्ही बघत असो की ते कशी बाबा ते गुढी तयार करायचे। धर्मध्वज म्हणतात ना त्याला। आणि आपण म्हणतो की तो वर्षाची सुरुवात, विश्वाचा पहिला दिवस, आणि त्यावेळी खूप चांगल्या लहरी पृथ्वीच्या मध्ये येतात, त्यामुळे आनंदी वातावरण, आणि प्रदूषण पण त्यावेळी खूप कमी असायचं। आणि मग श्रीखंडपुरीचा बेत असायचा, आणि मग जेवण बिवण ताव मारून मग संध्याकाळी खेळणं वगैरे। आणि पितांबरीचा गुढीपाडव्याचं हे सण आपण म्हणतो तर तांब्या पितळेची भांडी तर खूपच त्याच्यामध्ये वापरली जातात, त्यामुळे काही ना काहीतरी जाहिरातीचं करणं असतं, किंवा आम्ही पितांबरीच्या इथे सुद्धा आम्ही हा सण साजरा करतो, म्हणजे सगळेच सण पितांबरीत पण साजरे करतो, तसा गुढीपाडवा सुद्धा। आणि तो आनंद पुन्हा सगळ्यांना एकदा मिळावा अशी आमची खूप इच्छा आहे। सगळ्यांना आता गुढीपाडवाचा विषयच आहे, तर ऍडव्हान्समध्येच सगळ्यांना शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या। धन्यवाद। श्रोतेहो, पीतांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना आपल्याही मनातले काही प्रश्न आपल्याला विचारायचे असतील आणि त्यासाठी विषयाचं कोणतंही बंधन आम्ही ठेवलेलं नाहीये, त्यासाठी प्रश्न पाठवण्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आपण लिहून घ्या, shining@pitambari.com। ईमेल ॲड्रेस पुन्हा एकदा ऐका, shining@pitambari.com। किंवा पीतांबरीच्या दूरध्वनी क्रमांकावर सुद्धा आपण संपर्क साधू शकता। त्यासाठी आमचा क्रमांक आहे 022-6703-5555। क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 022-6703-5555। रवी सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना सणांबद्दलची फार छान माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। धन्यवाद श्रोतेहो। श्रोतेहो, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी। तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पीतांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड।